इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकरच। सूत्रांची माहिती, मोबाईल सीडीआर तपासल्यानंतर कोरटकरनेच धमकी दिल्याचं स्पष्ट होतंय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आवाज मॉर्फ केल्याचा कोरटकरचा दावा खोटा असल्याचं देखील सूत्रांकडून कळतं। तर पल्लवी कोरटकर यांच्याकडून इंद्रजित सावंतांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। कुटुंबाला धमकी येत असल्याचा पल्लवी कोरटकर यांचा आरोप आहे। नाही, तो अतिशय गंभीर बाब आहे ती। शिवरायांचा अवमान करणं याबद्दल तर त्यांना क्षमाच नाही आहे। आता खरं म्हणजे तो कुठं फरार झालाय, कुठे गेला तरी मातीतून म्हणजे त्याला खांदून आपण त्याला बाहेर काढू आपण, ती अडचण नाही आहे। शेवटी किती दिवस पळणार आहे तो? या महाराष्ट्रात शिवरायांचे मावळे एवढे सक्षम आहेत, त्याला धरून आणल्याशिवाय राहणार नाही। इंद्रजित सावंत यांना धमकीचं प्रकरण आता सध्या गाजतंय। खरं तर 4 दिवस झालेले आहेत, मात्र अजूनही आरोपीला कोल्हापूरचे पोलीस गेलेले आहेत नागपूरला। लवकरात लवकर त्यांना निश्चितपणानं कारवाई करतील। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा हा पहिला प्रकार नाही। सातत्यानं भाजपच्या माध्यमातून हा अवमान करण्याचा प्रयत्न सातत्यानं होतो। जे महापुरुषांनी आमच्यासाठी इतिहास रचलेला आहे, तो इतिहास बदलायचं काम ही मंडळी करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणाऱ्यांना अटक करण्याची या सरकारची मानसिकता नाही। आता या आरोपीला अटक होत नाही म्हणजे आश्चर्य आहे। त्यांचे फोटो सोशल मीडियावर ज्यांच्याबरोबर बघतो ते बघितल्यानंतर अटक होईल का शंका, अटकपूर्व जामीनच मिळेल। वगैरे लागत नाही, पोलीस शोधून काढतील, चुकीचं असेल त्याला जेरबंद करतील। कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही दबाव पोलिसांवर नसतो। शेवटी आज्ञावधी आरोपी पकडले जातात आणि योग्य कारवाई होईल।